दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। रिपब्लिकन पक्ष ऑफ इंडिया आदिवासी आघाडीचे शहराध्यक्ष प्रकाश किरवे तथा धम्मरत्न मित्रमंडळाचे संस्थापक राहुल काळे यांचा वाढदिवस देवळाली कॅम्प येथील बस स्टॉप परिसरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय। आरपीआयच्या देवळाली कॅम्प शहर शाखेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत दोघांचा सत्कार करण्यात आला। यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून प्रकाश किरवे यांच्या कार्याचा गौरव केला। आज ज्यांचा वाढदिवस आहे ते आमचे मित्रबंधू आदिवासी आघाडीचे शहराध्यक्ष आदरणीय प्रकाशजी किरवे यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे फाउंडेशन देवळाली कॅम्प शहराच्या वतीने उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा देतो व इथंच थांबतो। जय हिंद जय भीम। ते अत्यंत मनमिळावू, हास्यमुख आणि सर्वसामान्यांशी सातत्याने संपर्क ठेवणारे कार्यकर्ते असल्याचे सांगत त्यांच्या हातून समाज, शहर आणि देशाची अधिकाधिक सेवा घडावी अशा शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या। तसेच राहुल काळे हे समाजातील उमदे नेतृत्व असून त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या देवळाली कॅम्प शहराध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारून नेतृत्व करावे। आम्ही त्यांच्यासोबत काम करण्यास तयार आहोत असे मत आरपीआयचे उत्तर महाराष्ट्र संघटक सिद्धार्थ पगारे यांनी व्यक्त केले। कार्यक्रमाला आरपीआयचे उत्तर महाराष्ट्र संघटक सिद्धार्थ पगारे, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष गौतम पगारे, जिल्हा उपाध्यक्ष आर.डी. जाधव, जिल्हा उपाध्यक्ष अशोक साळवे, देवळाली कॅम्प शहराध्यक्ष पंडित साळवे, आयटी सेलचे उत्तर महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख महेंद्र सोनवणे, पद्माकर दोंदे, शिवसेना नेते आणि कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष दिनकरण्णा पाळदे, सुनील वैरागर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे देवळाली कॅम्प नेते प्रमोद मोजाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी राजाभाऊ वाघमारे, रवी मोरे, संतोष भडांगे, बंटी आडके, अलंकार जगताप, कलीमभाई शेख, पोपटराव, योगेश लोखंडे, विजय निकम, बबनराव जगताप आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या शेवटी प्रकाश किरवे आणि राहुल काळे यांचा सत्कार करून सर्व उपस्थितांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। प्रतिनिधी भास्कर साळवे, देवळाली कॅम्प।